हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी बाबाची उदासुती करतो. असा दिवस प्रभूने आपला दाखवला आणि सकाळच्याच वेळेला देवाच्या वचनावर मनन करण्याची त्यांना आपल्याला संधी दिलेली आहे. आज तुम्ही आणि मी धन्य झालेलो आहोत, कारण आज सकाळच्याच वेळेला आपण देवाचं वचन ऐकत आहोत, वाचत आहोत. प्रकटीकरणामध्ये सांगितलेलं आहे, जे देवाचं वचन वाचतात, जे ऐकतात ते धन्य आहे. आज तुम्ही आणि मी दोघंही यावेळेला धन्य होणार आहोत, तर आपण देवाच्या वचनावरती मनन करत आहोत. आपण सुद्धा त्याला पुरस्कार गाऊया आणि पवित्र आत्म्याला माझ्या प्रार्थना सभेमध्ये आपण निमंत्रण देऊया. पवित्र आत्मा हा हे आपण पुरस्कार गाऊन आपल्या प्रार्थनेला आपण सुरुवात करूया. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा. आपल्या जीवनात पवित्र आत्म्याचे महत्व, विश्वासणाऱ्या नात्यानं आपल्या जीवनात पवित्र आत्म्याचं महत्व काय आहे या विषयावरती आपण देवाचा संदेश ऐकणार आहोत. त्यासाठी शास्त्र भाग आहे जकर्या त्याचा 4था अध्याय 6वं वचन. जकर्या चॅप्टर 4 वर्स 6. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. प्रभू म्हणतो, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. आपण प्रार्थना करूया. पवित्र सर्वाधीश परमेश्वर देव बाबा, आम्ही तुझी उदासुती करतो. सकाळीच वचन ऐकण्याची संधी आम्हाला दिलेली आहे. हे पवित्र आत्मा ही वचनाची सेवा आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची कर. वचन आणत असताना प्रभू मला कृपा करो. माझ्या तोंडचे शब्द आणि मनचे विचार तू मान्य कर. हे वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कर. त्याचा मूळ अर्थ तू आम्हाला समजावून सांग. येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून बाबा, आमेन. त्यामुळे हे वचन आपण वाचलेलं आहे. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. हे वचन जकर्या संदेशा करून जेव्हा भविष्यवाणी आलेली आहे, तेव्हा या वचनाची पार्श्वभूमी काय होती, हा संदेश या पाठीमागे पार्श्वभूमी काय होती हे समजणं फार महत्वाचं आहे. तेव्हाच या वचनाचा अर्थ आपल्याला समजेल. आपल्याला माहित आहे की इस्रायल लोक हे बाबिलोनच्या गुलामगिरीमध्ये होते आणि ते आता गुलामगिरीमधून पुन्हा पवित्र नगरी येरुशलेम या शहरामध्ये आलेले आहे. आणि जेव्हा येरुशलेममध्ये आले, त्यांना देवाच्या उपासनेची आठवण झाली. देवाची वेदी आपण पुन्हा उभा करावी, देवाचं मंदिर आपण पुन्हा बांधावं, देवाच्या मंदिरात जाऊन देवाची उपासना करावी, हर्षानं त्याची स्तुती करावी आणि त्याला अर्पणा द्यावी ही त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे अतिशय आनंदाने हर्षाने त्यांनी येरुशलेममध्ये आल्याबरोबर देवासाठी वेदी तयार केलेली आहे. आपण पाहू शकतो ते एज्रा याचा 2रा अध्याय वचन 68 मध्ये ही पार्श्वभूमी आम्हाला पाहायला मिळते. एज्रा याचा पुस्तक याचा 2रा अध्याय 69 वचन. माझी आपल्याला विनंती आहे, जे वचन ऐकलेलं आहे त्यांनी कृपया संदेश ऐकत असताना जो शास्त्रभाग मी तुम्हाला देणार आहे, जी वचने मी तुम्हाला सांगणार आहे, ती वचनं आपण लिहून घ्यावी. आपल्याला सर्व वचनं ताबडतोब वाचता येणार नाहीत, पण आपण वचनं लिहून घ्या. संदेश संपल्यानंतर पुन्हा ती वचनं वाचा, म्हणजे तुम्हाला संदेश चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. तर प्रत्येकाने संदेश ऐकत असताना येणारी जी वचनं आहेत ती लिहून घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. एज्रा याचा 2रा अध्याय
68 एकोणसत्तरमध्ये जी काही पार्श्वभूमी होती ती आपण पाहत आहोत. पितृकुळातील कित्येक पुरुष यरूशलेमातील परमेश्वराच्या मंदिराकडे आले, तेव्हा देवाचे मंदिर पूर्ववत उभे करावयासाठी त्यांनी आपल्या स्वखुशीने अर्पणे दिली. त्याने आपल्या शक्तीनुसार 61,000 दारिक सोने, 5,000 मापे चांदी आणि 100 याजकीय वस्त्रे भांडारात आणली. पहा प्रियानो, यरूशलेममध्ये आल्याबरोबर ते हर्षाने देवासाठी अर्पण आणत आहेत, देवासाठी दान देत आहेत, अशासाठी की पुन्हा देवाचं मंदिर उभारलं जावं आणि पुन्हा देवाची आनंदाने हर्षाने आम्हाला भक्ती करता यावी. कारण गुलामगिरीमध्ये अशा प्रकारे ते देवाची हर्षाने आनंदाने संतोषाने उपासना करू शकत नव्हते, कारण ते बंधनामध्ये होते. आज तुमची माझी अवस्था गेले 2.5 महिने अशी झालेली आहे की या लॉकडाऊन मध्ये आपण बंदिस्त आहोत. जसं आपण चर्च मध्ये जाऊन हर्षाने आनंदाने आपण स्तुती आराधना करत होतो, अनेक वाद्य वाजवून त्याच्या तालावरती आम्ही देवाची आराधना करत होतो, आज घरामध्ये आपण अशा प्रकारे करू शकत नाही. मंदिरामध्ये हर्षाने देवाच्या भंडाराचा आपण सन्मान करत होतो, आपले दान दशांश देवाच्या मंदिरामध्ये टाकत होतो. पण आज लॉकडाऊन मध्ये आपण सर्व घरी आहोत. ज्याप्रमाणे इस्रायल लोकांना यरूशलेममध्ये आल्याबरोबर देवाची आराधना करणं, देवाला दान धर्म करणं याचा त्यांना उत्साह आला आणि त्या उत्साहाने ते कामाला लागले. किंवा जेव्हा लॉकडाऊन उघडलं जाईल तेव्हा तुम्हाला मला असाच उत्साह पाहिजे की जेव्हा लॉकडाऊन उघडले जाईल आणि तेव्हा मी देवाच्या मंदिरात जाऊ, तेव्हा हर्षाने आम्ही देवाची उपासना करू, हर्षाने संतोषाने आम्ही देवाला अर्पण कसं देऊ यासाठी आपण उत्सुक असलं पाहिजे. ती उत्कंठा आपल्याला लागली पाहिजे. इस्रायल लोकांना ती उत्कंठा लागलेली होती आणि अशा प्रकारे देवाच्या मंदिराचं बांधकाम करण्यास सुरुवात झाली होती. आणि हे बांधकाम करण्याचं काम आम्ही वाचतो की जकरियाचा 4था अध्याय वचन 9 मध्ये दिलेलं आहे. मग मी डोळे वर करून पाहिले, तो पहा 2 स्त्रिया निघाल्या, त्यांच्या पंखात वारा भरला होता, त्यांचे पंख कोळकोच्याच्या पंखासारखे होते. त्यांनी तो येफा उचलून आकाश व पृथ्वी यांच्या मधल्या मार्गाने नेले. तो पियानो अशा प्रकारे नववचन कमाल 5वा दिनवचन वाचलं. नववचन 4था दिनवचन, जरुबाबेलाच्या हाताने या मंदिराचा पाया घातला, जरुबाबेलाच्या हाताने या मंदिराचा पाया घातला. तो पियानो ते यरूशलेममधील मंदिर बांधकामाच्या सुरुवात होत असताना जरुबाबेल याच्यावरती मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. आणि हे जबाबदारी टाकल्यानंतर हगै संदेष्टा आणि जकरिया संदेष्टा यांनी जरुबाबेलाला हे हातामध्ये घेतलेलं काम पूर्ण करण्यासाठी उत्तेजन देण्याचं काम केलेलं आहे. पण हे काम करत असताना त्याला भविष्यवाणी जकरियाला वचन दिलेलं आहे, तू हे जरूर काम करणार आहेस, मंदिराचं काम बांधण्याची जबाबदारी तुझ्या पडली आहे. पण लक्षात ठेवा, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. हो, आज लोक तुमच्याकडे सोनं आणत आहेत, चांदी आणत आहेत, दानार्पण घेऊन येत आहेत, पण याच्यावरती लक्ष ठेवून आम्ही मंदिर बांधू, पैसा येत आहे, आमच्याकडे बुद्धिमान लोक आहेत, शक्ती आमच्याकडे आहे, त्या जोरावर आम्ही देवाचं मंदिर बांधू असं तुम्ही समजत असाल तर हे काम तुमच्याकडून होणार नाही. म्हणून संदेश आलेला आहे, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. तुमच्या धन दौलतीमुळे नव्हे, तुमच्या बुद्धीमुळे नव्हे, तुमच्या शक्तीमुळे नव्हे, तर केवळ देवाच्या आत्म्यानेच हे देवाचं काम होणार आहे. अशा प्रकारचा संदेश, अशा प्रकारचं उत्तेजन जरुबाबेलला देण्यात आलेलं आहे. होय प्रियानो, आज तुम्ही आणि मी सुद्धा नवीन करारातले लोक आहोत. ते लोक इस्रायल लोक गुलामगिरीमध्ये होते बॅबिलोनच्या, ते आले, त्यांनी देवाचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. तुम्ही आणि मी सुद्धा येशूकडे येण्यापूर्वी पापाच्या गुलामगिरीमध्ये होतो, सैतानाच्या दास्यामध्ये आपण होतो. येशूने आम्हाला त्यातून सोडवलेलं आहे. आज आपण दास्यामध्ये नाही, आपण मुक्त झालेले लोक आहोत. पापाच्या गुलामगिरीमधून सैतानाच्या दास्यातून आपण बाहेर पडलेले लोक आहोत. आणि जर आपण मुक्त पावलेले लोक आहोत, जर देव आपण आपली सुटका केलेली आहे, तर आपल्या डोक्यामध्ये पहिला विचार आला पाहिजे की ज्या प्रभूने माझी सुटका केली त्या प्रभूसाठी मी काय करावं, त्याच्या सेवेसाठी मी काय करावं, अशी उत्कंठा आपल्याला लागली पाहिजे. ही जी उत्कंठा इस्रायल लोकांना लागली होती
तशी उत्कंठा आपल्याला लागली पाहिजे आणि देवाचं कार्य माझ्याकडून कसं होईल, मला देवाच्या कार्यासाठी काय करता येईल, हा विचार आपल्यामध्ये आला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण प्रभूच्या कामाला सुरुवात केली पाहिजे. पण हे वचन आम्हाला एक सांगतं, जरी आम्हाला देवाची सेवा करण्याची इच्छा आहे, पण आपल्या बुद्धीने, आपल्या शक्तीने, आपल्या पैशाने आपण देवाचं काम करू शकत नाही. हे वचन आम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे. हो, तुम्हाला मला देवाचं काम करायचं आहे, त्यासाठी आपली निवड झालेली आहे, त्यासाठी पापाच्या आणि सैतानाच्या गुलामगिरीमधून आपली सुटका झालेली आहे. पण आजचं वचन तुम्हाला मला सांगतं, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, केवळ देवाच्या आत्म्याने कार्य होणार आहे. आपल्याला माहिती आहे की देव आत्मा आहे. देवाच्या आत्म्याने आपल्याला काम करायचं अर्थ की देवाच्या सहाय्याने आम्हाला काम करायचं आहे. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आपल्याला काम करायचं आहे. पवित्र आत्म्याच्या सहाय्यानं आपल्याला काम करायचं आहे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे काम करू, तेव्हा आपण हातामध्ये घेतलेलं काम आपल्या जीवनामधून आपण पूर्ण करणार आहोत. होय, प्रभूच्या वचनामध्ये तुमची माझी ओळख अशी आहे की आपण प्रभूचे दास आणि दासी आहोत. प्रभू आपला धनी आहे, आपण त्याची दास दासी आहोत. आपल्याला त्या धन्याची सेवा करायची आहे आणि ही सेवा करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला पवित्र आत्म्याची गरज आहे. हे आज आम्हाला वचन सांगत आहे. याची पवित्र वचन आज आम्हाला आठवण करून देत आहे. म्हणून प्रियानो, आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं किती महत्व आहे हे आज आपण समजून घेऊया, ते महत्व आपण ओळखूया आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला वाव देऊया. होय, आज आपण जे विश्वासणारे आहोत, विश्वासणाऱ्यांची दोन प्रकारे ओळख केली जाते. एक आत्मिक विश्वासणारे आणि दैहिक विश्वासणारे. आत्मिक विश्वासणारे कुणाला म्हटलेलं आहे, जे देवाच्या आत्म्याने भरलेले लोक आहेत, ते आत्मिक आहे. ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा नाही, ते दैहिक असे समजले जातात. हे समजायला आपल्याला कठीण जात असेल तर ते समजण्यासाठी प्रवेशाने आपल्याला उत्तम दाखला दिलेला आहे. 10 कुमारीचा दाखला. 10च्या 10 कुमारी होत्या, तर त्यापैकी 5 कुमारी शहाण्या होत्या, 5 कुमारी मूर्ख होत्या. कारण 5 ज्या शहाण्या होत्या त्यांच्यामध्ये, त्यांच्या दिव्यामध्ये तेल होतं आणि ज्या 5 मूर्ख होत्या त्यांच्या दिव्यामध्ये तेल नव्हतं. त्यामुळे जसे त्याप्रमाणे त्यांचं डिव्हिजन करण्यात आलेलं आहे, शहाण्या कुमारी आणि मूर्ख कुमारी. ज्या शहाण्या होत्या त्यांच्या दिव्यामध्ये तेल होतं. आपल्याला माहित आहे की तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. ज्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आहे ते आत्मिक लोक आहेत, कारण देव त्यांच्यामध्ये वस्ती करतो. जे दैहिक लोक आहेत त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा नाही, देवाचं वास्तव्य त्यांच्यामध्ये नाही, ते दैहिक लोक आहेत. आज तुम्ही आणि आत्मिक लोक असावं ही देवाची इच्छा आहे, कारण अशाच लोकांच्याकडून देव बाप आपलं कार्य करून घेतो. ज्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याचं तेल आहे तेच लोक इतरांसमोर प्रभूचा चांगला प्रकाश टाकू शकतात. जर ते संपलं असेल तर आपल्यातला प्रकाश नाहीच झालेला आहे. आपण अंधकारामध्ये आहोत. अंधकारात असणारी व्यक्ती जगासमोर प्रभूचा प्रकाश कसा टाकू शकते? तर आज आपलं समजतं की तुमच्या माझ्यामध्ये पवित्र आत्म्याचं तेल पाहिजे. म्हणून वचन आलेलं आहे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, केवळ माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. पवित्र आत्मा आपल्यामध्ये जर असेल तरच आपल्याकडून देवाची सेवा होऊ शकते, देवाचं कार्य होऊ शकतं. हे आपण निश्चित ठरवलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. काही लोकांचा समज असा आहे की जेव्हा आम्ही बाप्तिस्मा घेतो पाण्याचा, आम्ही पाण्यातून बाहेर आल्याबरोबर आमच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा येतो. त्याच वेळेला आम्ही पवित्र आत्म्याला भरतो, पुन्हा आम्हाला पवित्र आत्म्याची गरज नाही, असा अनेक लोकांचा समज आहे. प्रियानो, देवाच्या वचनाचा बारकाईने जर आपण अभ्यास केला तर हा समज चुकीचा आहे ते आपल्याला समजून येतं. कारण प्रेषितांची कृत्ये याचा 19वा अध्याय वचन 2 ते 5 याकडे आपण जर पाहिलं तर आपण असं पाहायला मिळतं की पौल इफेस शहरामध्ये गेलेला आहे. त्या ठिकाणी त्याने काही शिष्य पाहिलेले आहेत आणि त्या शिष्यांना तो प्रश्न विचारतो वचन 2 मध्ये. प्रेषितांची कृत्ये याचा 19वा अध्याय वचन 2. तो त्यांना म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला का? तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला का? तेव्हा त्या शिष्यांचं उत्तर काय होतं? वचन 3 मध्ये ते म्हणतात, ते म्हणाले, पवित्र आत्मा काय आहे ते आम्हाला ठाऊक नाही. पवित्र आत्मा काय आहे हे आम्हाला ठाऊक नाही. त्यानो आज अनेक लोक असे आहेत ज्यांनी पाण्याचा बाप्तिस्मा घेतलेला आहे पण त्यांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळालेला नाही. याचं कारण पवित्र आत्मा काय आहे, तो कसा मिळतो, केव्हा मिळतो, याचं शिक्षण देवाचे सेवक पाठवर्ग यांनी विश्वास द्यायला पाहिजे होतं. ते न दिल्यामुळे पवित्र आत्म्याचं दान कसं मिळतं हे माहिती नसल्यामुळे
अज्ञान असल्यामुळे अनेक बाप्तिस्मा घेतलेल्या विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा नाही. त्या प्रकारे क्विबिस मध्ये या लोकांची स्थिती होती, त्यांना पवित्र आत्मा मिळालेला नव्हता. वचन 3 मध्ये असं पाहायला मिळतं, त्यांनी यहोवाचा बाप्तिस्मा घेतला होता, यहोवाचा पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतला होता, पण यहोवाचा बाप्तिस्म्यापेक्षा प्रवेशपूर्वक विश्वासून बाप्तिस्मा घेणं याची फार आवश्यकता आहे हे पाऊलाला माहिती होतं. म्हणून आपण पाहतो त्या ठिकाणी की येशूच्या नावात त्यांना पुन्हा बाप्तिस्मा देण्यात आला. त्यांनी येशूच्या नावाने पुन्हा बाप्तिस्मा घेतला. आज तुम्ही आणि मी सुद्धा प्रवेशपूर्वक विश्वास ठेवून येशूचा तारणार म्हणून स्वीकार केलेला आहे आणि पाण्याचा बाप्तिस्मा घेतलेला आहे. पाण्याचा बाप्तिस्मा घेतला म्हणजे पवित्र आत्मा मिळाला असं नाही. पुढे आपण पाहूया वचन 6 मध्ये काय दिलेलं आहे. ख्रिस्तांची कृत्य याचा 19वा अध्याय वचन 6. पौलाने त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा ते पवित्र आत्म्याने भरले. हालेलुया. पौलाने त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा ते पवित्र आत्म्याने भरले. पौलाने कुणावरती हात ठेवले? ज्यांनी येशूवर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतला, पाण्याचा बाप्तिस्मा घेतला, त्यांच्यावर पौलाने हात ठेवले अशासाठी की त्यांना पवित्र आत्मा मिळावा आणि मग ते पवित्र आत्मा भरलेले आहे. प्रियानो, फक्त पाण्याचा बाप्तिस्मा घेतला म्हणजे पवित्र आत्मा मिळाला असं नाही. पाण्याचा बाप्तिस्मा आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हे दोन वेगवेगळे अनुभव आहेत, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दोन्ही अनुभव विश्वासणारे नात्यानं आपल्याकडे असणं फार महत्वाचं आहे. आज आपल्यापैकी अनेकांनी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला असेल, पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन अनेक दिवस झाले असतील, पण तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला नसेल. पण तो मिळावा ही प्रभूची इच्छा आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करून तो मिळवणं याची आवश्यकता आहे. पाण्याचा बाप्तिस्मा आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आता सांगितल्याप्रमाणे हे दोन अनुभव आहेत. प्रभू येशू या जगात आलेला होता, हरवलेले शोधण्यास व तारण्यास आलेला होता. येशू पूर्ण देव होता आणि पूर्ण मानव होता. मानवाच्या उद्धाराचं काम करण्यासाठी येशू जगामध्ये आलेला होता. पण येशूला पण तेच वचन लागू आहे. जकर्या 4:6. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. येशू जे कार्यसिद्धी करण्यासाठी आलेला होता, मानवाच्या उद्धाराचं काम करण्यासाठी आलेला होता, ते काम सिद्ध होण्यासाठी सुद्धा प्रभूला सुद्धा पवित्र आत्म्याची गरज होती. जरी तो पूर्ण देव होता पण तो पूर्ण मानव होता. त्यामुळे पवित्र आत्म्याच्या सहाय्याशिवाय येशू सुद्धा आपली सेवा पूर्ण करू शकणार नव्हता. लोकांच्या उद्धाराचं काम येशू पूर्ण करू शकणार नव्हता. म्हणजे प्रियानो, जकर्या 4:6 की जसं आपल्याला लागू आहे तसं प्रभू येशू ख्रिस्त मानव रूपात आल्यामुळं त्याला ते वचन लागू होतं. आणि आपण पाहतो येशूच्या सेवा कार्यामध्ये, येशूच्या सेवेला सुरुवात झाल्यापासून येशूच्या सेवेची समाप्ती होईपर्यंत पवित्र आत्म्याचा सहभाग येशूच्या सेवेमध्ये होता. पवित्र आत्म्याच्या मदतीशिवाय, सहाय्याशिवाय येशूने सेवा पूर्ण केली नाही. ते आम्हाला बारकाईने पाहायला मिळतं. ते आपण पाहू शकतो येशूच्या सेवा कार्यामध्ये पवित्र आत्म्याची भूमिका काय होती, पवित्र आत्म्याचा सहभाग काय होता, पवित्र आत्म्याच्या सहाय्यानं येशूने आपली सेवा कशी पूर्ण केली हे समजणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी आपण पाहणार आहोत येशूचा जन्म. येशूच्या जन्मामध्ये पवित्र आत्म्याची भूमिका काय होती. मत्तेयु शुभोत्पन्नाचा 1 अध्याय वचन 20 मध्ये म्हटलेलं आहे, प्रभूच्या दूताने योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू आपली स्त्री मरिया तिचा पत्नी म्हणून स्वीकार करायस अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. पाहतो येशूच्या जन्मामध्ये पवित्र आत्म्याची भूमिका होती. पवित्र आत्म्याच्या सहाय्यानेच कुमारी मरिया घडून राहिली होती. पवित्र आत्म्याने आपली भूमिका पार पाडली. येशू जन्मास आलेला आहे. त्यानंतर येशूने बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्म्याच्या वेळेला सुद्धा पवित्र आत्म्याने भूमिका कशी बजावलेली आहे आपण पाहणार आहोत. मत्तेयु शुभोत्पन्न याचा 3 अध्याय वचन 16. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पहा आकाश उघडले, तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा आपणावर येताना पाहिला. येशू पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन वर आल्यानंतर देवाचा पवित्र आत्मा कबुतरासारखा येशूवर उतरलेला आहे. बाप्तिस्म्याच्या वेळेला सुद्धा पवित्र आत्म्याने आपली भूमिका पार पाडलेली आहे आणि पवित्र आत्म्याचं कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर बाप्तिस्मा घेतल्यानंतर येशूने सेवेला सुरुवात केलेली आहे. आपण पाहतो जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं वचन आहे, आत्म्याने त्याला अरण्यात नेले.
40 दिवस 40 रात्र येशू अरण्यामध्ये प्रार्थनेमध्ये होता, उपासामध्ये होता. पण हे करण्यासाठी सुद्धा आत्म्यानेच त्याला अरण्यामध्ये नेलेले आहे. सेवेला सुरुवात करण्यासाठी, सामर्थ्य मिळवण्यासाठी तो अरण्यामध्ये गेलेला आहे. होय प्रियानो, त्यामध्ये सुद्धा पवित्र आत्म्याचा भाग होता. त्यानंतर लूका सुवर्तमान याचा 4था अध्याय 18 वचनामध्ये येशूने जेव्हा प्रत्यक्ष सेवेला सुरुवात केली तेव्हा येशूने हे कबूल केलं. लूका सुवर्तमानाचा 4था अध्याय वचन 18, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केलेला आहे. हालेलुया. येशू म्हणतो मी सुवार्ता सांगायला आलेलो आहे, आरोग्य लोकांचं तारण करायला मी आलेलो आहे. पण हे जी मी सेवा कार्य करणार आहे, ही जी सुवार्ता मी सांगणार आहे, ती सुवार्ता सांगण्यासाठी देवाने पवित्र आत्म्याचा अभिषेक मला केलेला आहे. हालेलुया. प्रभूला सुद्धा त्याची सेवा करण्यासाठी पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज होती. कारण बनाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल ते देवाने दिलेले वचन आहे. ते प्रत्येकासाठी लागू आहे. देवाने पाहिले की माझा पुत्र मानवरूप धारण करून जगामध्ये गेलेला आहे, त्यालाही वचनाची गरज आहे. म्हणून देवाने त्याला सुद्धा पवित्र आत्म्याचा अभिषेक केला आणि त्या अभिषेकाखाली प्रियानो येशूने सेवेला सुरुवात केली आणि येशूने आपली सेवा पूर्ण केली असं पाहायला मिळतं. त्यानंतर आपण पाहतो की येशूचं वधस्तंभावरचं मरण, यामध्ये पवित्र आत्म्याची भूमिका काय होती. इब्री लोकांचं पत्र याचा 9वा अध्याय वचन 14 मध्ये आपण वाचतो, सार्वकालिक आत्म्याच्या योगे निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले. सार्वकालिक आत्म्याच्या योगे येशूने निष्कलंक असे स्वतःस देवाला अर्पण केले. येशूने वधस्तंभावरती स्वतःला अर्पण केले. येशूने वधस्तंभावरती अतिशय अशा वेदना सहन केल्या. वधस्तंभावरचं क्रूर मरण येशूने सहन केलं. पण त्या ठिकाणी सार्वकालिक आत्म्याच्या योगे, सार्वकालिक आत्म्याच्या सहाय्यानं प्रभूने स्वतःचे देवाला अर्पण केले. तुमच्या माझ्यासाठी येशूने वधस्तंभावर प्राण दिला, यामध्ये सुद्धा सार्वकालिक आत्म्याने त्याला सहाय्य केलं. वधस्तंभावरच्या यातना सहन करण्यासाठी सार्वकालिक आत्म्याने येशूला मदत केलेली आहे, ते आपल्या लक्षात असलं पाहिजे. म्हणजे वधस्तंभावरच्या मरणामध्ये सुद्धा देवाच्या आत्म्याने येशूला सहाय्य केलेलं आहे. त्यानंतर येशू मरणातून पुन्हा उठलेला आहे. येशूचं मरणातून पुन्हा उठणं, यामध्ये पवित्र आत्म्याची भूमिका काय होती. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 11 वचन, रोम 8 वचन 11 आपण वाचतो, ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो तर आपली मृत शरीरे सुद्धा तो पुन्हा उठवेल. हालेलुया. येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये आहे, म्हणजे देवाच्या आत्म्याने येशूला मरणातून पुन्हा उठविले आणि त्याचा आत्मा जर आपल्यामध्ये आहे तर त्यानो आपण सुद्धा मरणातून पुन्हा उठविले जाणार आहोत असं देवाने आपल्याला खात्री दिलेली आहे. येशूचं मरणातून पुन्हा उठण्यामध्ये सुद्धा देवाच्या आत्म्याची भूमिका होती, देवाच्या आत्म्याचा हात होता, ते आम्हाला पाहायला मिळालेले आहे. हो, देवाच्या आत्म्यानेच येशूला मरणातून पुन्हा उठवण्यात आलेले आहे. त्यानंतर आता येशूचं मरणातून पुन्हा उठल्यानंतर आता येशूचं स्वर्गारोहण आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, येशूच्या सेवेच्या सुरुवातीपासून येशूच्या सेवेच्या समाप्तीपर्यंत पवित्र आत्मा कार्य करत होता. आता येशू पृथ्वीवरून स्वर्गामध्ये जायला लागलेला आहे. त्या पवित्र आत्म्याचं कार्य काय झालं पाहूया आपण. येशूचे स्वर्गारोहण, प्रेषितांची कृत्ये याचा 1ला अध्याय 8 आणि 9 वचन. प्रेषितांची कृत्ये 1ला अध्याय 8 आणि 9 वचन. येशूचे स्वर्गारोहणाच्या वेळेस ज्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्याने सेवा पूर्ण केली, तो म्हणतो पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, मग तुम्ही यरूशलेमात, यहूदियात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे तुम्ही साक्षीदार व्हा. येशूचं स्वर्गारोहण होत असताना पवित्र आत्म्याचं अभिवचन त्याला विश्वास करायला दिलेलं आहे. येशू हे सांगायचं आहे की ज्या पवित्र आत्म्याच्या सहाय्यानं मी माझी सेवा पूर्ण केली, तो पवित्र आत्मा आता मी संती घेऊन जाणार नाही, तो पवित्र आत्मा मी तुमच्यावर पाठवणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा पवित्र आत्म्याचं महत्व येशूने दाखवून दिलेले आहे. आणि नंतर 10 दिवसानंतर येशूने अभिवचन पूर्ण केलं आणि शिष्यांच्या वरती पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. मित्रांनो, आज त्या पवित्र आत्म्याची तुम्हाला मला नितांत गरज आहे. ज्या येशूच्या सेवा कार्यामध्ये तो पूर्ण देव आणि पूर्ण मानव असताना त्याला पवित्र आत्म्याची गरज होती. तुम्ही आणि किती विशेष करून आपल्याला हे समजलं पाहिजे की मला देखील त्या जगात प्रभूची सेवा करण्यासाठी, विजयी जीवन जगण्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे.
आणि हे आपण सगळे समजून घेतलं तर पवित्र आत्म्याचं महत्व आपल्या जीवनामध्ये काय आहे हे आपल्याला समजून येईल. होय, पौलाने इफिस येथील विश्वासधारकांना जो प्रश्न विचारला तो प्रश्न आज आपण स्वतःला विचारला पाहिजे. पौलाने इफिस येथील विश्वासधारकांना जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न असा होता, ख्रिस्तांची कृत्ये त्याचा 19 अध्याय 2 वचन, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? हालेलुया. तुम्ही आणि मी येशू विश्वास ठेवला, बप्तिस्मा घेतला तेव्हा आम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? हा प्रश्न आज तुम्हाला मला आहे. जर याचं उत्तर असेल होय आम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे तर त्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्ही आणि मी धन्य झालेलो आहोत, आम्ही ऐश्वर्य झालेलो आहोत. खऱ्या अर्थानं आपण प्रभूचे सेवक आणि सेविका आहोत आणि प्रभू आमचा नक्की सेवेचा उपयोग करून घेणार. कारण त्या पवित्र आत्म्याशिवाय आपल्याला सेवा करता येत नाही. येशूने ज्या शिष्याला निवडलं त्या शिष्याला 3.5 वर्ष त्याला तयार केलं, त्यांना सुद्धा पवित्र आत्म्याची गरज होती. येशू त्यांना म्हणाला, जोपर्यंत पवित्र आत्मा मिळत नाही यरूशलेम सोडून जाऊ नका. शिष्याला देखील पवित्र आत्म्याची गरज होती. आज आम्हाला किती विशेष करून पवित्र आत्म्याची गरज आहे. आणि म्हणून जर तुमचं उत्तर होय असेल, होय मला पवित्र आत्मा मिळालेला आहे, तुम्ही धन्य आहात. पण जर काही लोकांचं उत्तर असं असेल की आम्ही सुद्धा विश्वास ठेवलेला आहे, बप्तिस्मा घेतलेला आहे, पण अजून पवित्र आत्मा आम्हाला मिळालेला नाही, तर त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. पवित्र आत्मा देव आपल्याला दिलेली फुकटची देणगी आहे. ही देणगी तुम्हाला मला मिळावी ही त्याची इच्छा आहे. तो आपल्याला नक्कीच देणार आहे. पण पवित्र आत्मा मिळण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे ते आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. मार्को शुभवर्तमान याचा 9वा अध्याय वचन 23 मध्ये असं म्हटलेलं आहे, येशू म्हणाला, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. जे विश्वास ठेवतील त्याला सर्व काही शक्य आहे. एक सत्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे, विश्वासणाऱ्या नात्यानं ज्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू त्याच गोष्टी आपल्याला प्रभूपासून मिळतात. येशू हा देवाचा पुत्र आहे असा आपण विश्वास ठेवला म्हणून आपण त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केला. पवित्र आत्मा आहे, त्याने विश्वास त्याला देव केलेली देणगी आहे, यावर आपला विश्वास असेल तर तुम्हाला तो नक्कीच मिळणार. कारण तत्व असं आहे, ज्याप्रमाणे आपण विश्वास ठेवू त्याचप्रमाणे आपल्या विश्वासाचा प्रभू सन्मान करतो आणि विश्वास ठरल्याप्रमाणे आपल्याला प्राप्त होते. विश्वास बाळगणाऱ्यांना सर्व काही शक्य आहे. फक्त आज गरज आहे प्रियानो की पवित्र आत्मा हा प्रभूने आम्हाला दिलेला आहे. विश्वासणाऱ्या नादानं तुम्हाला मला पवित्र आत्म्याची गरज आहे की जेव्हा आपण ओळखू तेव्हा तो पवित्र आत्मा परमेश्वर आपल्याला नक्की देईल. कारण प्रभू आपल्याला म्हणालेला आहे, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. हालेलुया. विश्वास करणारा प्रभू म्हणतो पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. प्रभूने दिलेला आहे, फक्त स्वीकार करण्याची गरज आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला एखादी देणगी देते, गिफ्ट देते, तेव्हा तिने गिफ्ट आपल्यासाठी आणलेली असते. फक्त आपला हात पुढे करून ती गिफ्ट स्वीकारण्याची गरज आहे. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला गिफ्ट देतो तेव्हा आपण त्याला विनंती करायची गरज नाही की मला कृपा करून गिफ्ट द्या, कृपा करून मला गिफ्ट द्या, मला तुम्ही द्या असं आपल्याला मागण्याची गरज नाही. कारण त्याने ती गिफ्ट आपल्याला आणलेली आहे. फक्त ती काय करायची, विश्वासाने स्वीकारायची आहे. प्रभू म्हणतो पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. तुम्हाला मला कोणताही शंका न मनामध्ये बाळगता पवित्र आत्मा प्रभूने दिलेला आहे, मी त्याचा स्वीकार करणार. अशा जिद्दीनं आपण पवित्र आत्म्याचा स्वीकार केला पाहिजे. नंतर प्रभू म्हणाला की पवित्र आत्मा तुम्हाला येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. होय प्रियानो, हे प्रभूने वचन पूर्ण केलं आणि त्या शिष्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला, त्यांना सामर्थ्य मिळालेलं आहे. आज पोते शिष्यांच्या सहित वचन होतं असं नाही. आपल्याला समजायला पाहिजे की देवाची भविष्यवाणी कशा प्रकारे होती. पवित्र आत्म्याच्या आगमनाबद्दल योएल याचा 2रा अध्याय वचन 39 यामध्ये भविष्यवाणी केली होती. ही ह्या भविष्यवाणीमध्ये पवित्र आत्मा कोणासाठी देवाने देऊ केलेला आहे हे समजणं फार महत्वाचं आहे. आपण वाचूया वचन ते योएल संदेशा याचा 2रा अध्याय वचन 39. ते असं दिलेलं आहे, शेवटच्या काळी मनुष्य मात्र मी आत्म्याचा वर्षाव करेन. पुढचा मी भाग वाचतो, हे वचन तुम्हास तुमच्या मुलाबाळास व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर देव स्वतःकडे बोलावेल तितक्यांना दिले आहे. पवित्र आत्म्याचं वचन प्रभू म्हणतो तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना, जितक्यांना परमेश्वर स्वतःकडे बोलवेल तितक्यांना दिलेलं आहे. परराष्ट्रीयांना वचन दिलेलं आहे. मित्रांनो, आज खरं असतं की आपण परराष्ट्रीय होतो, आपण इस्रायल नाही, आपण यहुदी नाही, आपण परराष्ट्रीय होतो. तर येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण परमेश्वराच्या जवळ आलेलो आहोत. पण आज हे वचन तुम्हाला लागू आहे,
जित्यांना परमेश्वर स्वतःकडे बोलवेल त्यांना हे अभिषेक दिलेले आहे. आज आपण देवाकडे आलेले लोक आहोत, आपण देवाचे लोक आहोत, त्याची पवित्र प्रजा आहोत. आणि म्हणून योएलमध्ये शेवटच्या काळी मनुष्य मात्रावर पवित्र आत्म्याचा वर्षा होईल. हे जे अभिवचन आहे हे अभिवचन तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. हे अभिवचन फक्त शिष्यांच्यासाठी होत असं नाही, जित्यांना प्रभू स्वतःकडे बोलवेल. आज अनेकांना प्रभू दररोज स्वतःकडे बोलवत आहे. नवीन नवीन लोक प्रभूच्या राज्यामध्ये येत आहेत आणि जितके लोक प्रभूकडे येत आहेत त्या सर्वांना हे वचन लागू आहे. पण त्या लोकांना हे समजलं पाहिजे की योएल 2:38 मधलं वचन हे अभिवचन माझ्यासाठी देखील आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा मिळण्यासाठी मी योग्य आहे, प्रभू मला तो देतो, हा विश्वास आपल्यामध्ये पाहिजे. होय, देव मानवाला जे देतो ते मानवाने फक्त विश्वासाने स्वीकारले पाहिजे. हालेलुया. Whatever God gives, offers us, we have to just accept it. प्रभू जे काय आपल्याला देतो ते फक्त स्वीकारणं आपलं काम आहे. त्यासाठी शंका भीती बाळगण्याची गरज नाही. प्रभू द्यायला गेले तो. आणि प्रभू पवित्र आत्मा घ्यायला सांगतो, पवित्र आत्मा स्वीकार करायला सांगतो, पवित्र आत्मा तुम्हाला येत म्हणून सांगतो, तेव्हा तुमचं माझं काम आहे त्या पवित्र आत्म्याचा विश्वासाने काय करणं, स्वीकार करणं. होय, पवित्र आत्मा जरी आपल्याला फुकटची देणगी आहे तरी पवित्र आत्मा मिळण्यासाठी आम्ही काहीतरी करावं हे पण देवाने आपल्या वचनात आम्हाला सांगितलेलं आहे. आणि ते समजून घेऊन त्याप्रमाणे आपण पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा. पवित्र आत्मा मिळण्यासाठी प्रभूने आम्हाला काय मार्गदर्शन केलेलं आहे. पहिली गोष्ट की पवित्र आत्मा कुणाला मिळतो, जे तहानेले भुकेले आहेत त्यांना परमेश्वर पवित्र आत्मा देऊन त्यांची तहानभूक भागवतो. जे तहानेले भुकेले आहेत ते धन्य, ते तृप्त होतील. कारण जोपर्यंत आपल्याला तहानभूक लागत नाही तोपर्यंत पवित्र आत्मा आपल्याला मिळणार नाही. आपल्याला माहिती आहे जगामध्ये जर एखाद्या व्यक्तीला पाण्याची तहान लागते आणि भूक लागते तेव्हा तो काय वाटेल ते करून आपली तहान भागवण्याचा प्रयत्न करतो. कुठेही अन्न घेऊन मिळवून तो अन्न खाण्याचा प्रयत्न करतो, आपली भूक शमवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्हाला मला पवित्र आत्म्याची तीव्र तहान भूक लागेल, ती तहान ती भूक परमेश्वर पाहिजे आणि आपल्याला तो अतृप्त कधीच ठेवणार नाही. तर अभिषेक दिलेला आहे, मी तुम्हाला तृप्त करेन. हालेलुया. पहिली गोष्ट ज्यांना अजून पवित्र आत्मा मिळालेला नाही, आज अग्नीच्या जेव्हा हे आपण जेव्हा श्रृंखला साजरी करत आहोत तेव्हा आज आपल्याला समजू द्या की पवित्र आत्म्याविषयी आपल्याला शिक्षण मिळत आहे. त्या शिक्षणाद्वारे जे आपल्यामध्ये कमतरतेची उणीव आहे ते भरून काढूया आणि खऱ्या अर्थानं त्या संदेशाच्या श्रृंखलेद्वारे आपण आशीर्वादित होऊया. तर पहिली गोष्ट ज्यांना पवित्र आत्मा पाहिजे त्यांना आत्म्याची तहानभूक लागली पाहिजे. दुसरी गोष्ट पवित्र आत्मा विश्वासाने मागितला पाहिजे. लुकपुष्पोत्पन्नाचा 11वा अध्याय वचन 13 मध्ये फार सुंदर वचन दिलेलं आहे. तुम्ही वाईट असताना आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते. तुम्ही वाईट असताना आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते. तर जे स्वर्गीय पित्याकडे मागतात त्याला तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. हालेलुया. जे स्वर्गीय पित्याकडे मागतात त्याला तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. पवित्र्यानो, स्वर्गीय पित्याकडे पवित्र आत्म्याची मागणी करण्याची गरज आहे. म्हणजे स्वर्गीय पित्याकडे मागतील त्याला किती विशेष करून तो देईल हे खात्री करून दिलेली आहे. दुसरी गोष्ट, जर पवित्र आत्मा पाहिजे असेल तर स्वर्गीय पिता पवित्र आत्मा देणारा आहे, त्याच्याकडे मागा, तो नक्कीच तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर पवित्र आत्मा प्राप्तीसाठी अजून एक गोष्ट करण्याची गरज आहे. शास्त्रामध्ये त्या गोष्टी दिलेल्या आहेत. प्रेषितांची कृत्ये याचा 8वा अध्याय 15 वचन 17 वचनामध्ये असं पाहायला मिळतं की पेत्र आणि योहान यांनी विश्वासणाऱ्यांच्या डोक्यावरती हात ठेवले. जेव्हा पेत्र आणि योहान यांनी विश्वासणाऱ्यांच्या डोक्यावरती हात ठेवले, शास्त्र म्हणतं ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले, ते पवित्र आत्म्याने भरले. प्रियानो, आज देवाने आपले दास आणि दासी ठेवलेले आहे. परमेश्वर आपल्या सेवकांच्या द्वारे कार्य करतो. त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेशक, कोणी पाळक, कोणी शिक्षक, कोणी सुवार्तिक आपल्या सेवेसाठी नेमलेले आहे. परमेश्वर सेवकांचा दासांचा आपल्या सेवेसाठी उपयोग करून घेतो. पाहायला मिळतं की पेत्र आणि योहान यांनी विश्वासणाऱ्यांच्या डोक्यावर हात ठेवले तेव्हा ते पवित्र आत्म्याने भरले. आज पवित्र आत्मा मिळण्याचा हा एक मार्ग आहे की जे देवाचे अभिषिक्त सेवक आहेत त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्या. ते जेव्हा तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतील तेव्हा पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्यामध्ये येईल. पवित्र आत्मा आपल्याला उतरेल आणि आपल्याला सामर्थ्य मिळेल. पवित्र आत्मा देण्याची एक देवाची पद्धत आहे, हे शास्त्रामधून आपण पाहत आहोत. त्यानंतर ज्यांना पवित्र आत्मा पाहिजे असेल त्याला शास्त्रात दिलेलं आहे की अशा लोकांनी उपास आणि प्रार्थना करावी.
ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहोत आहे त्या प्रत्येक गोष्टीला पवित्र शास्त्राचा आधार आहे. उपासून प्रार्थना करावी याचा आधार कोणता आहे? प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय 9 ते 17 या वचनामध्ये जेव्हा प्रभूने शाऊलाला दर्शन दिले, तो अंधा झाला म्हणून सांगितलेला आहे आणि 3 दिवस त्यानं अन्न पाणी खाल्लं नाही. शाऊलाने 3 दिवस अन्न पाणी खाल्लं नाही आणि त्यानंतर हनन्याने जेव्हा त्याच्या हात ठेवला तेव्हा तो पवित्र आत्म्याने भरला. त्याचे डोळे उघडले. परमेश्वर हनन्याला म्हणाला की जा, तो पवित्र आत्म्याने भरावा आणि त्याला दृष्टी यावी म्हणून मी तुला त्याच्याकडे पाठवत आहे. अशा प्रकारे प्रियानो शाऊलाच्या बाबतीमध्ये त्यानं 3 दिवस उपासन प्रार्थना केल्या, प्रभू त्याचा सन्मान केला आणि तो पवित्र आत्म्याने भरलेला आहे. आज तुम्हाला मला देखील अशा प्रकारे पवित्र आत्मा मिळण्यासाठी उपवास आणि प्रार्थनेची गरज आहे. प्रभू तुमचा जरूर सन्मान करेल आणि त्या प्रार्थनेद्वारे तुम्हाला पवित्र आत्म्याने भरेल. होय प्रियानो, आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे. प्रभू म्हणतो जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. पवित्र देवाची सेवा करण्यासाठी पवित्र पात्राची गरज आहे. जेवणासाठी ते पात्र, ते ताट, ती प्लेट स्वच्छ पाहिजे. कानड्या प्लेट मधून आपण कधीच जेवण खाऊ शकणार. प्रभूला प्रभूची सेवा करण्यासाठी पवित्र पात्र पाहिजे. आम्ही स्वतःच्या कर्मकांडाने स्वतःच्या प्रयत्नाने पवित्र होऊ शकत नाही. पण जसा प्रभू म्हणतो जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा. आपण प्रभूसाठी पवित्र होण्यासाठी देवाने तुम्हाला मला त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे म्हणून त्याला पवित्र आत्मा म्हटलेला आहे. जेव्हा एखाद्याला पवित्र आत्मा मिळतो तेव्हा तो मनुष्य दुष्ट वाईट बनत नाही, तो पवित्र बनत राहतो, तो शुद्ध बनत राहतो, तो चांगला बनत राहतो. त्याचे दुर्गुण निघून जातात, त्याचे दैहिक वासना निघून जातात. तसं शाऊल काही गुंड होता, वाईट प्रवृत्तीचा मनुष्य होता. जेव्हा पवित्र आत्म्याने भरला तो शाऊलाचा पाऊल झालेला आहे. एक गुंड होता तो संत झालेला आहे. त्यामुळे जेव्हा देवाचा पवित्र आत्मा एखाद्याला प्राप्त होतो तेव्हा ती व्यक्ती पवित्र होते. त्या व्यक्तीला पवित्र करण्याचं काम, शुद्ध करण्याचं काम पवित्र आत्मा त्या व्यक्तीमध्ये करतो. आणि म्हणून पवित्र देवाची सेवा करण्यासाठी आपल्याला पवित्र होण्याची गरज आहे. हे आम्हाला पवित्र करण्याचं काम देवाचा पवित्र आत्मा करतो. म्हणून तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. होय, आज आपण शेवटच्या काळात जगत आहोत. प्रभू म्हणतो नजर वरपून पहा, कापणीसाठी पिकं तयार झालेली आहे. कापणी करणाऱ्या लोकांची गरज आहे. प्रभू ही हरवलेल्या आत्म्याबद्दल बोलत आहे. तुम्ही आम्ही त्याचे सेवक आहोत. आपला हरवलेला आत्मे कापून प्रभूच्या राज्यामध्ये आणायचे आहे. पण हे काम करण्यासाठी ज्यांना पवित्र आत्मा आहे असेच लोक धैर्यानं प्रभूची सेवा करू शकतात. म्हणून पहिले शिष्य पवित्र आत्म्याने भरले आणि मग ते दारू उघडून बाहेर पडले आणि त्यांनी पिकाची कापणी केली. पेत्राच्या एका संदेशाने 3,000 लोक प्रभूच्या राज्यामध्ये आले. होय, आज हरवलेले लोक जगामध्ये त्यांना तारणाची गरज आहे. प्रभू ते तयार आहेत. त्यांच्याकडे वचनाचं बीज घेऊन जाण्याची गरज आहे. हो, वचनाचे तलवार घेऊन जाण्याची गरज आहे आणि ते तयार झालेले पीक कापून प्रभूच्या राज्यामध्ये आणण्याची गरज आहे. पण हे जाण्यासाठी केवळ पवित्र आत्माच आपल्याला धैर्य देतो. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय, धैर्याशिवाय हे आपल्याकडून काम होणार नाही. म्हणून हे प्रभूचं वचन आहे. पिकाची कापणी करण्यासाठी मजदूर पाहिजे. ते मजदूर आपण आहोत. तर त्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपण मिळवूया आणि या प्रभूच्या कार्यासाठी आपण आपला वेळ, बुद्धी, शक्ती खर्च करूया. त्या शास्त्र म्हणतं जो आत्मे जिंकतो तो शहाणा होय. आपण एक आत्मा जरी जिंकला तर आपण किती शून्य आहोत. एका माणसाची किंमत, एका आत्म्याची किंमत जगापेक्षा जास्त. तुमच्या माझ्या सेवेतून एक आत्मा जर प्रभूच्या राज्यामध्ये आपण जर आणला तर आपण जग जिंकल्यापेक्षा अधिक जिंकलं हा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रियानो, आज हे काम आपल्याकडून व्हावं यासाठी सुद्धा पवित्र आत्म्याची आपल्याला गरज आहे. पवित्र आत्म्यामध्ये एक वचन, अतिशय भयंकर असं वचन आहे. यहूदाचं पत्र त्याचं 20वं वचन. यहूदाचं पत्र त्याचं 20वं वचन असं म्हटलेलं आहे, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. आज आपण आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याने प्रार्थना करतो, पण देवाची इच्छा आहे मी तुम्हाला मदतनीस म्हणून पवित्र आत्मा दिलेला आहे. जेव्हा तुम्ही मी प्रार्थना करतो तेव्हा पवित्र आत्मा अनिर्वाच्य कन्याने आपल्याद्वारे मध्यस्थी करतो. आणि म्हणून आपण काय मागतो, काय मागावं आम्हाला समजत नाही, पण तो पवित्र आत्मा मदतनीस आमच्याद्वारे अनिर्वाच्य कन्याने देवाशी मध्यस्थी करतो. आणि ती मध्यस्थी होण्यासाठी शास्त्र म्हणतं पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. पवित्र आत्म्याने प्रार्थना होण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये पाहिजे. यासाठी आपल्याला सतत पवित्र आत्म्याची ओढ लागली पाहिजे. पवित्र आत्म्याने भरण्याची उत्सुकता लागली पाहिजे. तेसलोनिकरास पहिले पत्र त्याचा 4था अध्याय
8व्या वचनामध्ये दिलेलं आहे, पवित्र आत्मा देणारा देव आहे. हालेलुया. पवित्र आत्मा देणारा दुसरा कोणी नसून पवित्र आत्मा देणारा देव आहे. म्हणजे देव आहे म्हटल्यानंतर देवासमोर पक्षपातपणा नाही. जगामध्ये एखाद्या व्यक्तीला जर अधिकार मिळाला कुणाला तरी बक्षीस देण्याचा, तो आपल्या ओळखीच्या लोकांना देतो, आपल्या जवळच्या लोकांना देतो. आपल्या उदाहरण आहेत कितीतरी मंत्री लोकांनी जेव्हा त्यांना अधिकार होता आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या पुतणीला, आपल्या भाच्याला, अशा लोकांना ते फॅसिलिटी दिलेले. जेव्हा प्रभूकडे एखादा आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे तेव्हा प्रभू तोंड पाहून कुणाला देत नाही. देवासमोर पक्षपातपणा नाही. देव हा पवित्र आत्मा देणारा प्रभू आहे, तो प्रत्येकाला देणार. जे प्रभू विश्वास ठेवतात, जे त्याची लेकरं आहेत, त्या प्रत्येकाला पवित्र आत्मा देणारा तो देव आहे, कारण तो पक्षपातपणा करणारा नाही. होय, येशू म्हणाला, जो माझा विश्वास ठेवतो तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होईल. येशूने पवित्र आत्म्याचा अभिषेक केला, स्वतःचा केला, तेव्हाच त्याने सेवेला सुरुवात केली. आज आपल्याला सुद्धा पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज आहे आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण सेवेला सुरुवात करणार आहोत. यहूदाच्या पत्रामध्ये अजून एक वचन आहे, वचन 19. यहूदाचं पत्र वचन 19. जे भक्तिहीन लोक आहेत, जे वाईट लोक आहेत, जे पापी लोक आहेत, त्यांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. वर्णन कशा प्रकारे केलेलं आहे? वचन 21 मध्ये, ती लोक फूट पाडणारे आहेत, देहबुद्धीचे आहेत, ज्यांना पवित्र आत्मा नाही असे ते लोक आहेत. पवित्र आत्मा नाही असे लोक कोणत्या याच्यामध्ये आहे? फूट पाडणारे, देहबुद्धीचे, वाईट, दुष्ट लोक, अशांच्या यादीमध्ये त्या लोकांना टाकलेलं आहे ज्यांना पवित्र आत्मा नाही. आज तुम्ही आम्ही कोणत्या यादीमध्ये आहोत? पवित्र आत्मा नाही या यादीमध्ये आपण जर आहोत तर फूट पाडणारे, देहबुद्धीची, भक्तिहीन लोक यामध्ये आपली गणना होईल. पण जर पवित्र आत्म्यात भरलेले आपण लोक आहोत तर नीतिमान लोक, भक्तिमान लोक यामध्ये आपली गणना होईल. आज आपण कोणाचा न्याय करायचा नाही. देवाच्या वचनाप्रमाणे स्वतःचा आत्मपरीक्षण करायचा आहे. मी भक्तिहीन लोकांमध्ये आहे का भक्तिमान लोकांमध्ये आहे? जर तुम्ही पवित्र आत्म्यात भरलेले आहात, तुम्ही भक्तिमान लोक आहात, तुम्ही धार्मिक लोक आहात, तुम्ही धार्मिक आहे. जर अजून पवित्र आत्मा नसेल तर लवकरात लवकर पवित्र आत्मा मिळवण्याचा आपण प्रयत्न करूया. पवित्र आत्मा नाही अशी आपली गणना, अशी आपली ओळख होता कामा नये. हो प्रियानो, देवाने दिलेला पवित्र आत्मा आज स्वीकारण्याची गरज आहे. पवित्र आत्म्याचं दान प्राप्त करून स्वामीच्या उपयोगी पडणारं मानाचं पात्र होण्याची आज गरज आहे. आज पवित्र आत्म्याविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आज स्वतःचा माझा अनुभव पवित्र आत्म्याविषयी काय आहे ते मला सांगणं फार महत्वाचं आहे. कारण ज्या चर्चमध्ये लहानपणापासून मी वाढलो ते चर्च सीएनआय चर्च होतं. ज्या चर्चमध्ये मी लहानचा मोठा झालो ते चर्च सीएनआय चर्च होतं. पवित्र आत्म्यावर विश्वास न ठेवणारं ते चर्च होतं. अशा चर्चमध्ये मी वाढलेलो आहे. आणि मग प्रभूने 17 नोव्हेंबर 1977 मध्ये मला पूर्ण वेळ सेवेसाठी पाचारण केलं. त्या पाचारणाप्रमाणे केवळ प्रभूची सेवा करणं हा निश्चय मी केला. आणि मग बायबलचा अभ्यास करण्यासाठी प्रभूने 1979 मध्ये सदर्न एशिया बायबल कॉलेज त्या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळालं. मी बायबल कॉलेजमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी बायबलचा अभ्यास चालू केला. तेव्हा मी पाहिले की अनेक मुलं पवित्र आत्म्याने भरलेले होते, अन्य भाषेमध्ये बोलत होते. मी सीएनआय बॅकग्राऊंड मधून गेलेला मनुष्य, पवित्र आत्मा मला काही माहिती नव्हता. पवित्र आत्म्याचं दान कसं प्राप्त करायचं मला माहिती नव्हतं. पण त्या ठिकाणी गेल्याने पाहिलं की अनेक माझे मित्र पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करत होते, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत होते, सामर्थ्याने भरलेले होते. मी प्रभूला म्हणालो, प्रभू हा पवित्र आत्मा मला देखील पाहिजे. मला पवित्र आत्म्याची तांबूक लागू लागली. मी उपवास करू लागलो, प्रार्थना करू लागलो. प्रियानो, 1979 ते 80 एक वर्ष मी प्रार्थना केली, उपवास केले. 80 ते 81 दुसरं वर्ष मी पवित्र आत्म्यासाठी सतत प्रार्थना करत होतो, उपवास करत होतो. देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि 15 ऑगस्ट 1981 दिवस किती सुंदर आहे बघा. काय लक्षात राहण्यासारखा दिवस आहे, स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट 1981 रात्री 10 वाजता सदर बायबल कॉलेज जे चॅपल आहे त्या चॅपलमध्ये मी स्वतः आणि तुमच्या सर्वांच्या परिचयाचे पालक रेव्हरंड शरद डी नाईक, गुरुगाव, अहमदनगर, जायन पेंटिकॉस्टल चर्च, जायन इंडी चर्च, गुरुगाव रोड, अहमदनगर, तुमच्या सर्वांचे परिचय जे आहेत ते माझे मित्र आहेत, शरद डी नाईक. ते आणि मी चॅपलमध्ये प्रार्थना करायला गेलो. शरद नाईक आम्ही दोघं पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करत होतो. शरद नाईकने माझ्या डोक्यावर हात ठेवला होता आणि ते प्रार्थना करत होते. आणि त्यामुळे असा काही पवित्र आत्म्याचा विश्वास झाला की मी अन्य भाषा बोलू लागलो. माझे हात मशीन सारखे हातू लागले, माझी जीभ
म्हशीसारखी पळू लागली आणि कित्येक वेळ मी अन्य भाषेमध्ये बोलू लागलो, मोठमोठ्याने प्रार्थना करू लागलो. सर्व लोक रात्री 10 नंतर आपल्या रूममध्ये झोपले होते. ते उठून पळत चॅपलमध्ये आले. पाहता तर मला पवित्रात्म्याचं सामर्थ्य मिळालं होतं. त्यांनी पाहिलं की मी आत्म्याला भरलेलं आहे. तेव्हा ती मुलं मला विनंती करू लागले, रमेश माझ्यासाठी प्रार्थना कर, रमेश माझ्यासाठी प्रार्थना कर. आणि जेव्हा मी त्याच्यासाठी प्रार्थना करत होतो, माझे हात स्थिर राहू शकत नव्हते. माझे हात अजून इतके जोरामध्ये हलत होते आणि देवाचं सामर्थ्य माझ्या उतरलं होतं. आणि मग 15 ऑगस्ट 1981 ला पवित्र आत्माची काय आहे, पवित्र आत्म्याचं दान का आहे ते मला त्यावेळेला समजलं. रात्री 12 वाजता मी माझ्या वडिलांना पत्र लिहिलं की पवित्र आत्मा का आहे ते प्रभूने आज मला दाखवलेलं आहे. पवित्र आत्म्यानं प्रभूने मला आज भरलेलं आहे. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा प्रभूने मला झालेला आहे. प्रियानो, त्या घटनेपासून 1981 ला पवित्र आत्मा मला मिळाला. 1982 मी बायबल कॉलेज पूर्ण केलं. आज मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या मार्च महिन्यामध्ये माझ्या पार्टी सेवेला 38 वर्ष पूर्ण झालेली आहे. हालेलुया. माझ्या पार्टी सेवेला 38 वर्ष पूर्ण झालेली आहे. देवाचा पवित्र आत्मा मला मिळाल्यामुळे आज 38 वर्ष अतिशय आनंदाने उत्साहाने मी प्रभूची सेवा करत आहे. आणि प्रभूने मला फार मोठा आशीर्वाद दिलेला आहे. 38 वर्षामध्ये कुणाकडे हात पसरण्याची वेळ प्रभूने येऊ दिलेली नाही. तो म्हणतो लोक तुझ्याकडे हात पसरतील पण तू कुणाकडे हात पसरणार नाहीस, तू माझा दास आहेस. आणि तो पवित्र अभिषेक माझ्यामध्ये असल्यामुळे मी विश्वासाने प्रभूची सेवा करत आहे. पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे म्हणजे देवाची उपस्थिती माझ्यामध्ये आहे. देव नक्की माझ्यावर सेवा करून घेईल या विश्वासाने आज 38 वर्ष मी सेवा करत आहे. माझी पत्नी क्वालिफाईड स्टाफ नर्स असताना नोकरी सोडून 37 वर्ष प्रभूच्या सेवेमध्ये आहे. दररोज हजारो ट्रॅक्स ती वाटते आणि आत्मीय जिंकण्याचं काम करते. माझा एकुलता एक मुलगा जीवन 20 झाल्यानंतर प्रभूने त्याला सेवेसाठी पाचारण केलं. तो म्हणाला, पप्पा मी देवाची सेवा करणार, पण देवाची सेवा करण्यासाठी बायबल कॉलेजमध्ये मी भारतामध्ये कुठंच ऍडमिशन घेणार नाही. पप्पा मी बायबल कॉलेजचा अभ्यास अमेरिकेमध्ये केले. त्याने 3 आठवडे उपास प्रार्थना केली आणि 3 आठवड्यानंतर अमेरिकेतून आम्हाला फोन आला, जीवन काय करतो, जीवनला अमेरिकेला यायची इच्छा आहे का? विचार कसं काय? ते म्हणतात गेले 2 महिने प्रभू आपल्याशी बोलत आहे की जीवनला अमेरिकेला बोलावं, त्याला बायबल कॉलेजमध्ये घालावं, त्याला शिक्षणाचा सर्व खर्च करावा. प्रियानो, माझा मुलगा 2007 मध्ये अमेरिकेला गेला. 2010 पर्यंत बायबल कॉलेज त्याने पूर्ण केलं. तो परत आला. 2010 पासून 2020 10 वर्ष प्रभूची सेवा करत आहे. त्याने बायबल कॉलेज काढलेलं आहे आणि देवाचे सेवक तो तयार करत आहे. त्याची पत्नी सोनाक्षी ही सुद्धा सदरच्या बायबल कॉलेज बेंगलोर या ठिकाणी 3 वर्षाचा ब्रिटिश कोर्स केलेला आहे. आणि ती आणि माझा मुलगा जीवन खांद्याला खांदा लावून देवाची सेवा करत आहे. देवाच्या कृपेने आशीर्वादाने आजपर्यंत 12 देशात जाऊन ते सुवार्ता सांगून आले. दरवर्षी प्रभू त्यांना वेगवेगळ्या देशामध्ये जाण्याचा मान देत आहे. हे सर्व कशामुळे झालं? पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. ते सामर्थ्य प्रभूने आम्हाला दिलं म्हणून आजपर्यंत आम्ही सेवेमध्ये टिकून आहोत. आणि प्रभू ह्या वयामध्ये सुद्धा आमच्याकडून सेवा करून घेत आहे. होय, असं मराठीमध्ये म्हटलं जातं की शेळी होऊन 100 दिवस जगण्यापेक्षा सिंह होऊन 4 दिवस जगणं चांगलं आहे. शेळी होऊन 100 दिवस जगण्यापेक्षा सिंह होऊन 4 दिवस जगणं चांगलं आहे. पवित्र आत्म्याशिवाय अनेक वर्ष किती दिवस जगण्यापेक्षा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं काही वर्ष जरी आपण जीवन जगलो तरी ते जीवन आस्वादित जीवन असेल, प्रभूसाठी उपयोगी जीवन असेल, स्वामीच्या उपयोगी पडणारे जीवन असेल आणि ते आस्वादित जीवन असेल. आणि म्हणून फक्त एक किती जीवन जगायचं म्हणून जगायचं नाही, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपल्याला ते जीवन जगायचं आहे. विजयी जीवन जगायचं आहे, आस्वादाचं जीवन जगायचं आहे. देवाच्या गौरवासाठी, देवाच्या सेवेसाठी आपण या जगामध्ये आहोत. आणि म्हणून प्रभूची सेवा आपण प्रत्येक व्हावी. जरी तुम्ही बाहेर नोकरी करत असाल, काम करत असाल, तरी काम करून 24 तासापैकी काही तास प्रभूला आपण देणं आवश्यक आहे. प्रभूची सेवा करणं आवश्यक आहे. कारण गणिताचे पहिलं पत्र याचा 15 अध्याय वचन 18 मध्ये संवाद म्हणतो, प्रभूमध्ये तुमचे श्रम मिळत नाही. प्रभूसाठी केलेली लहान सेवा, मोठी सेवा याची प्रभू नोंद ठेवतो आणि प्रभू त्याचं प्रतिफळ देतो. प्रभूची सेवा करण्यासाठी आजचं वचन लक्षात ठेवूया. जकरिया याचा 4था अध्याय 6वं वचन, मनाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, माझ्या आत्म्याने कार्यशील होईल. देवाच्या आत्म्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणून आपण प्रियानो पवित्र आत्म्याची काम आपल्याला लावू द्या. पवित्र आत्मा करून दिलेला आहे, विश्वासाने स्वीकारण्याची तयारी घेऊया. त्यासाठी सतत प्रार्थना करूया. पवित्र आत्मा मिळाल्याशिवाय आपण शांत राहू नये. चला आपण थोडा वेळ प्रार्थनेमध्ये वेळ प्रसिद्ध करूया. प्रभूकडे पवित्र आत्म्याची मागणी करूया. जिथं तुम्ही आहात, जर तुम्हाला शक्य झालं गुडघे टेकावे तर तुम्ही गुडघे टेकू शकता. आपले हात वरती करा. हात वरती करण्याचं प्रभूला शरण जाणं.
प्रभू शरण ना जिथे तुम्ही आहात पुढे टेका, हात वरती करा, स्वर्गाकडे पहा. मी आपलं लक्ष परमेश्वरला घेतो. मला सहाय्य करू नये. आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करणारा परमेश्वर याचपासून आम्हाला सहाय्य केले. त्या प्रभूला आपण काही 2 मिनिटांमध्ये प्रार्थना करूया. मी प्रार्थना करतो. हालेलुया, 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 हालेलुया. पवित्र ज्ञानेश्वर परमेश्वर देवा, पाय सकाळच्या वेळेला तुझ्या पवित्र आत्म्याचं महत्व आमच्या जीवनामध्ये किती आहे हे जकरिया 4:6 म्हणून प्रमाणात आपण दिलंस. तू देवाचा पुत्र होतास, तू पूर्ण देव होतास, पण पूर्ण मानून जगामध्ये आलास आणि तुला सुद्धा पवित्र आत्म्याची किती गरज होती हे तुझ्या सेवा कार्यातून मी पाहिलेलं आहे. प्रभू आज तर आम्हाला किती विशेष करून त्या पवित्र आत्म्याची गरज आहे. पवित्र आत्मा तू आम्हाला दिलेला आहेस, त्याचा आम्ही स्वीकार करावा तुझी इच्छा आहे. तो विश्वासाने जे काही मागू ते देणार तू देव आहेस. प्रत्येक विश्वासणाऱ्याला पवित्र आत्म्याचं दान असावं. पवित्र आत्म्याशिवाय मी कुणीच असू नये बापा. कारण पवित्र आत्माच केवळ आम्हाला तुझी सेवा करण्यासाठी सामर्थ्य पुरवणार आहे. विजयी जीवन जगण्यासाठी, पवित्र शुद्ध जीवन जगण्यासाठी आम्हाला मदत करणार आहे. तो पवित्र आत्मा प्रत्येकाला पाहिजे. आज जे भाऊ बहिणी बापा प्रार्थना करत आहेत, हो मी प्रार्थना करतो सेवक करण्यात जिथे ते आहेत त्यांच्यावरती आता पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरते. Come on, Holy Spirit, come upon them right now in Jesus' name. Fill them in the name of Jesus Christ. There's the power of the Holy Spirit fall upon them. आता ह्या क्षणाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्या उतरू दे बापा. डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरू दे. Fill them in the Holy Spirit. त्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्यानं भर. नव्या भाषण त्याचं मुख भर परमेश्वर दे बापा. हो विश्वासाने आपलं मुख उघडा, विश्वासाने मुख उघडा. देवाची स्तुती करा, देवाची स्तुती करा, देवाची स्तुती करा. स्तुती करत असतानाच तुमचं मुख पवित्र आत्म्याच्या अन्य भाषेने भरू शकते प्रेम. हो तू आपलं मुख उघड म्हणजे मी तुझं मुख भरेन. आपण सोबत मुख उघडणार नाही, देव आपलं मुख अन्य भाषेने भरणार नाही. विश्वासाने मुख उघडा, देवाची स्तुती चालू करा, देवाची स्तुती करा. हालेलुया, हालेलुया. उरा बाबा दीरा लाबा शकाला बदीनामा शोगोलो बदी कराबा शोगोलो बरोबर. फायर कम डाउन, फायर कम डाउन, फायर कम डाउन. फिल देम लॉर्ड, फिल देम, फिल देम. प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याने भर परमेश्वर दे बापा. हो शेवटच्या काळात जगत असताना आम्ही पवित्र आत्म्याशिवाय असू नये तुझी इच्छा आहे बापा. हो पवित्र आत्म्याने भरलेले आम्ही तुझे लोक असावे. हो प्रभू परमेश्वर दे बापा. हे आयोजन आम्हाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये पूर्ण कर. पुन्हा एकदा रेव्हरंड खंडाळे यांच्याबद्दल उकासुदी करतो. अग्नीच्या जेव्हा हो बाबा श्रृंखलेमध्ये त्यांनी हे जेव्हा उपक्रम सुरू केला तू आशीर्वादित कर. त्यांच्यामध्ये हा उपक्रम असाच पुढे राहील आणि सेवकांच्या द्वारे तू आत्मिक अन्न तू आम्हा सर्वांना दे बापा. आणि या काळामध्ये वचनामध्ये प्रार्थनेमध्ये सर्वांची वाढ व्हावी आणि सर्वजण पवित्र आत्म्याने भरलेले असावे. येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येकाकडून तुझी सेवा तुझं गौरव व्हावं होतं. आणि सकाळची वेळ तुझं वचन ऐकण्यासाठी आम्हाला दिलीस, वचन सांगण्यासाठी मला कृपा करूलीस. ज्यांनी वचन ऐकलं ते सर्व आशीर्वादित झाले. याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आभार मानून एक प्रार्थना तुझा पुत्र येशू तुझ्या नावाने करतो म्हणून ऐक बाबा. आमेन.